फायनलच्या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण या ठिकाणी द्यावी। अभिनंदन अक्षय, दमदार खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहिला। तर प्रदीप बोपी आपण जरा आपल्या गाडी जवळ जा। रणजित शेलके आपण याबा आपल्या शुभ हस्ते सतीश बोरकर यांचा सन्मान करूया। मित्रांनो, सतीश बोरकर यांनी मेहनत घेतली स्पर्धेमध्ये, संपूर्ण मान्यवरांचा जो आपण मान सन्मान पाहिला त्याच्यासाठी सर्व जी मेहनत घेतली तो सतीश बोरकर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। तर आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर या लवकर आपण सँडी पालकर, सुनील तांडेलसर आणि सत्यवान काकडे या तिन्ही पंच, या दमदार पंच टेंडाई चतारा टेंबा बाबूमा तिन्ही आमचे पंच यानंतर आमचे सानिया डीजे नितीन असतील आणि त्यांची संपूर्ण टीम एक मेंबर या लगेच। आणि ओमकारला आम्ही विनंती करतो, आई एकविरा इव्हेंट ओमकार या आपण। चला तिन्ही पंचांचा आपण सन्मान करूया। आम्हाला स्कोरिंगची साथ दिली ते आमचे रणजित शेळके आपण याबा, अमित शेळके आणि त्यांची टीम। चला डीजे आई एकविरा इव्हेंट लाईव्ह आपण देखील याबा। प्रतीक करमेलकर या आपण आणि मंथन आमचे स्कोरर या तिन्ही आमचे स्कोरर होते ज्यांनी आम्हाला साथ दिली। तर आमचे लोकेश अमरबाई शेळके यांना विनंती करतो, आमचे समालोचक मित्र आज ज्यांची साथ आम्हाला मिळाली, लोकेश हा आपला सन्मान करूया। चला लवकर या आम्हाला, जेणेकरून बक्षीस समारंभ लवकर करता येईल। चला सँडी पालकर पंच आपण यावा। मिस्टर व्हायब्रेशन सँडी पालकर सर यावा। पंच सँडी पालकर हर्ष इरुज चोरगे यांचे नातू स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचे सहर्ष स्वागत। तर लवेश दिघे कॉमेंटेटर यांचा सन्मान आपण स्पर्धेच्या वतीने करूया। चला यावं सँडी पालकर, संतोष शेळके आपण यावं। एकेकालचे जुने मित्र नाही तर भाऊ आहेत मित्रांनो, आपण हे दोघे पाहू शकाल, संतोष शेळके आणि सँडी पालकर। रिडगर गावामध्ये जेव्हा मॅचेसच्या जुन्या जमान्यामध्ये तेव्हा एक बॉल मध्ये 2 बॉल 6 मध्ये धावांची गरज असताना सँडी पालकरने ते लगावलेले 2 षटकार अजून आम्हाला आठवतात। आणि संतोष शेळके यमराजचा बादशाह सर्वात लॉंग षटकार ठोकणारा संतोष शेळके आणि पिंट्याबाई यांच्या शुभ हस्ते सँडी पालकर यांचा सन्मान। धन्यवाद। नक्कीच एकविरा इव्हेंटचे ओमकार या आपला सुद्धा सन्मान केला जाईल। आणि आमचे तिन्ही स्कोरर या अमरबाई शेळके यांच्या शुभ हस्ते ज्यांनी आम्हाला स्कोरिंगची साथ दिली, प्रतीक या आमचे तिन्ही स्कोरर या त्यांचा सन्मान करणार आहोत। आणि लगेचच आम्ही पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतो। तर आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा इथे सन्मान होणार आहे। प्रेक्षकांचे जे फेवरेट समालोचक ओळखले जातात त्यांनी या स्पर्धेला लीड केलं, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। अमरबाई शेळके यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करूया। तर मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आम्ही लगेच वळणार आहोत। सागर या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। अमरबाई शेळके यांना विनंती करतो, कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खजिनदार तथा दशरथ एंटरप्राइजेसचे सर्वेसर तुषार स्पोर्टचे अध्यक्ष या ठिकाणी अमरबाई शेळके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सागर यांचा सन्मान। आई एकविरा इव्हेंट लाईव्ह ओमकार सँडी यावं एखादा प्रतिनिधी आपला। त्याच्यानंतर नितीन डीजे, सानिया डीजे साऊंड सर्व्हिस या नितीन जवळजवळ 3 तास झोप घेतली आपण या आता या एकतरी गाणं आम्हाला ऐकायला मिळालं असतं शेवटच्या 3 मॅच मध्ये। या एखादा प्रतिनिधी आपला यावा, नितीन यावा। दमदार तुम्ही मित्रांनो डीजे साऊंड सर्व्हिस पाहू शकाल, फटाक्यांच्या आतिषबाजीने सानिया डीजे साऊंड सर्व्हिस नितीन यांचा सन्मान। काही क्षणातच या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच प्रवीण फायनल मॅन ऑफ द मॅच आणि खेळाडू ठरले अक्षय पाटील 11 बॉल 28। फायनलची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली आपण। आई इक्विपमेंट सँडी यावा आपला सत्कार यावा एखादा प्रतिनिधी या, तुमची देखील मेहनत आहे। ओमकार ये लवकर। तर नक्कीच मंडप डेकोरेटर्स आणि जनरेटर व्हॅन यांचा आम्ही धन्यवाद देतो। स्टॉल धारक आमचे असतील, समजा आमचे बॉलमॅन, आमची बच्चे कंपनी असतील, आमचे ओमकार सागर ओमकार ते देखील ओनर आहेत आई एकविरा इव्हेंट लाईव्हचे। परंतु आपण संदेश देखील ओनर आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। चला आता वैयक्तिक पारितोषिक स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील नामांकन आपण देणार आहोत।
आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षकाने सर्वांची मनं जिंकली आणि हे नामांकन देण्यासाठी मी प्रवीण सन्मान्य आमच्या पाहुणे या ट्रॉफीज. चला सर्वांना विनंती, संतोषभाई यावं, पिंट्या शेट यावं, विकास आणि आमचे हजारी साहेब यावं सर्वांनी. तर दिलीप बुवा हजारी यांना विनंती करतो की आपल्या शुभासे बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड आपल्या शुभासे आपण द्यावा आणि हे सगर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला या स्पर्धेतील. टीम नेम हरिग्राम आणि खेळाडू आहे धनंजय भोपी. 5 सामन्यामध्ये झेल पकडल्या 5 आणि धनंजय भोपी ठरलाय. धनंजय या ठिकाणी आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक घेण्यासाठी ही ट्रॉफी तुम्ही पाहताय ती आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. अध्यक्ष भारतीय जनता पार्टी खारघर विभाग विनोद शेट करत यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. आणि संस्कारी ग्रुप यांच्या वतीने हा कूलर तर यावं. नितीन मध्ये नाशिक डोलतरी चालू ठेवा. तर अभिनंदन. तर बेस्ट फिल्डरचे नामांकन यानंतर प्रवीण आपण जातोय उत्कृष्ट गोलंदाज. आपल्या अनोख्या गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकल्या. पारितोषिक जातोय उत्कृष्ट गोलंदाज हर्ष इंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी. खेळाडू 4 सामन्यामध्ये 9 विकेट, स्ट्राइक रन रेट 2.44 आणि 16 धावा देत 9 विकेट घेणारा सिक्सर किंग रायगड स्टार प्लेयर रमेश पवार आऊ बेस्ट बॉलर. तर अभिनंदन रमेश पवार ठरले त्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. अमरभाई आपले सर्व या मान्यवर आहेत या ठिकाणी, सर्वांनी या कॅमेरा समोर सर्वांनी अमर कारण शेवटचं वैयक्तिक प्रात्यक्षिक आपण देऊया आणि सर्वांना आमच्या मान्यवरांना आणि आयोजकांना विनंती करतो. विनायक भाई आपण या मॅडी रणजित भाई यावं सर्वांनी एकत्रित या ठिकाणी. तर अभिनंदन रमेश पवार ठरले त्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. येस थँक्यू डीजे सागर. नेक्स्ट प्राइज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच कूलर आणि ट्रॉफीज आपण पाहतोय आऊला मिळाले. आणि यानंतर बेस्ट बॅट्समन 5 सामन्यामध्ये 36 चेंडूमध्ये 41 ॲव्हरेज रन रेट आणि स्ट्रायकर रन रेट आपण पाहिलं 227 आणि बेस्ट इनिंग 41 नॉट आउट आणि 82 धावा. सिनियर खेळाडू ओल्ड इज गोल्ड नेहमी ज्याची दहशत असते चिंचवली संघाचा बॅकबोन अर्थातच कैलास डुकरे. क्या बात है. प्लेयर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने दमदार कामगिरी कैलास डुकरे आपण यावं लगेच. अप्रतिम फलंदाजी खऱ्या अर्थानं त्याने देवीचा बडा संघाविरुद्ध त्या जी दमदार फलंदाजी केली सुटलेले झेल आणि त्याच्यानंतर तुटून पडला आणि या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी करत असताना उत्कृष्ट फलंदाज अवॉर्ड कैलास डुकरे. तर दुमराई स्पर्धेमध्ये कुणाल बायकरमॅन ठरला होता आणि आज चिंचवली स्पर्धेमध्ये कैलास डुकरे या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज ठरला. अभिनंदन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्राइज 6 प्राइज विनर 40+ वाकडी. तर चला वाकडी गावदेवी क्रिकेट संघ 40+ मास्टर वाकडी या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत. त्यांना विनंती असेल त्यांचे सर्व प्रतिनिधी आणि त्यांच्या कॅप्टनला विनंती करतो हिरामन यावं, नंदेश्वर जमदाडे यावं, दीपक यावं आणि चंद्रकांत सर्वांना विनंती असेल आपण यावं. तर 6व्या क्रमांकाचा मानकरी गावदेवी चॅम्पियन 40+ वाकडी क्रिकेट संघ. त्याच्यानंतर 5म क्रमांक सागर 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये. कन्फ्युजन आहे सॉल्व करतो आपण. फाइव प्राइज विनर
टीम नेम रीडकर. येस येस. हर्ष एंटरप्राइजेस. चला नामदेव शेठ जमदाडे माजी सरपंच यांनी पुरस्कृत केलेला हर्ष एंटरप्राइजेस क्रिकेट संघ वाकडी यावा. प्रतीक यावा, हर्ष यावा, लड्डू सिंग आपण देखील यावा, हास्य हिरू चोरगे यांचे नातू आपल्या विनंतीचा आपण देखील यावा, राहुल यावा, कैलास यावा, कैलास शेठ पाठक हर्ष एंटरप्राइजेसचे मॅनेजर यावा. ओमकार, आज आपला वाढदिवस ओमकार शेठ जमदाडे, आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर 4 प्राइज विनर टीम नेम अमन ब्रिगेड रियांश 11 वलप. 4 प्राइज विनर यावा अमन ब्रिगेड रियांश 11 वलप अर्थातच प्रभाकर शेठ पाटील आणि परेश शेठ यांनी पुरस्कृत केलेला संघ जगन या संघाचे सर्वात अनुभवी खेळाडू आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन वलप. आपण या संघाचा आभार मानूया. यानंतर 3rd प्राइज विनर टीम नेम शौर्य 11 रीडकर. तर शौर्य 11 रीडगर संघ ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. आदित्य बिर्ला कंपनीचे एम्प्लॉईज तथा दीपक त्यांचे साथी सहकारी दीपक जाधव आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि काजू बदाम नेहमी ज्यांची आवड अजित भगत तुम्ही यांना पाहताय. तर देविदास भोपी यावं, राजा वैर यावं, स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय शौर्य 11. अर्थातच ऍडव्होकेट बालकृष्ण भोपी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ रीडगर ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. थँक्यू व्हेरी मच. यानंतर उपविजेता 2nd प्राइज विनर कॅश प्राइज 50,000 अँड ही ट्रॉफीज आणि संघ ठरलाय 2nd प्राइज विनर वागेश्वर हरिग्राम. क्या बात आहे, दमदार कामगिरी राहिली वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम ज्याने कोण सारख्या बलाढ्य संघाला मात्र या स्पर्धेतून खऱ्या त्यानं पराभूत करून या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवलं. तर वागेश्वर क्रिकेट संघ ठरला या स्पर्धेतील रनर अप. दमदार खेळ झाला या स्पर्धेमध्ये. अभिनंदन वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम. दक्ष बिअर शॉपचे ओनर रमेश गोविंद जोशी माजी सरपंच हरिग्राम यांच्या वतीने ही जर्सी तुम्ही प्रदान पाहताय. अभिनंदन. नक्कीच. यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत कैलासवासी दसरथ शेळके स्मृती चषक आणि सुनील शेळके चषकाची दर्जेदार स्पर्धा आपण पाहिल्या आणि स्पर्धेतील प्रवीण आपण निरोप घेतो आणि होंडा कंपनीची शाईन ही बाईक कुणाला मिळणार. नो डाऊट्स आजची रात्र क्लिअरली स्पष्ट झालं. आपल्या अनोख्या स्टाईलनं मालिकावीर या स्पर्धेमध्ये 123 धावा, 5 विकेट, नो डाऊट्स, स्ट्राइक रन रेट 315, बेस्ट इनिंग 62 आणि प्रवीण खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज. टीम नेम आमन ब्रिगेड जनुमान रियांश 11 वलप आणि खेळाडू आहे थंडी वाजते तर खेळाडू आहे प्रवीण पाटील. तर अभिनंदन प्रवीण ठरलाय बायकर मॅन या स्पर्धेतील वन साइड हिरो आहे ज्याने दमदार फलंदाजी केली आणि तो प्रवीण ठरलाय या सामन्यातील मालिकावीर प्लेअर ऑफ द सिरीज. आणि आपल्या आयुष्यातील मला वाटतं ही बाईक नंबर 3री तो पटकावत असताना चिंचोलीच्या या नाईट स्पर्धेमध्ये.
मैदानावरती दुसऱ्यांदा तो बाईक घेऊन जातोय. अभिनंदन, क्या बात आहे. म्हणजे चिंचवली मैदान प्रवीणसाठी लकी ठरलंय. यस डीजे नितीन. विजेता ठरला आणि आपल्या अनोख्या खेळानं सर्वांची मने जिंकली आणि आज घरच्या मैदानावर पुन्हा एकदा दहशत दरारा निर्माण केला. संघनायकाच्या नेतृत्वाखाली संघ ठरलाय I11. आवाज येऊ द्या, I11. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. चिंचवली हा संघ ठरला या स्पर्धेतील विजेता. ही आनंदाची गोष्ट. अमरबाई शेळके, बंटी शेळके आणि सुनील शेळके यांची स्पर्धा त्यांच्याच मुलाने जिंकली. एकदा जोरदार अभिनंदन. डीजे